काल रात्रीपासून गंगापूर धरणातून आणखीन एकदा पाण्याचा विसर्ग हे वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून आता 8000 क्युसेस ज्या इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे काही प्रमाणात आज वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की दुतोंड्या मारुतीच्या अगदी कमरेपर्यंत आता गोदावरी या नदीचं पाणी आलेलं आहे। काल रात्रीपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस हे सुरू झाल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने गंगापूरसह नाशिक जिल्ह्यातील जवळपास 14 ते 15 धरणातून पाण्याचा विसर्ग आज सुद्धा कायम आहे आणि दारणा धरणातून 2700 क्युसेस पाण्याचा विसर्ग दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे। या दोन्ही नदी दुथडी भरून वाहत आहेत, पण 3-4 दिवसांपूर्वी जो पूर या दोन्ही नद्यांना आलेला होता अशा पद्धतीची परिस्थिती आता नाहीये। या दोन्ही नद्यांची जी पाणी पातळी आहे ते नियंत्रणात आहे अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे। आजही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आणि काळजी लोकांनी घ्यावं असंही आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। नांदूर माध्यमेश्वर धरणातून 25000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीच्या माध्यमातून जायकवाडीकडे करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती प्रशासनाची आहे। आपण या दृश्यांमध्ये गोदावरी नदी बघू शकतो। आजही अनेक या एकूणच रामकुंड परिसरातील जे मंदिर आहेत ते पाण्याखाली आहेत। आज सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं पाऊस जे आहे ते कायम राहील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केलेला आहे। जर पावसाचा जोर वाढलास तर टप्प्याटप्प्याने नाशिक जिल्ह्यातील जे धरण आहेत या धरणातून पाण्याचा विसर्ग सुद्धा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाची आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी आणि दारणा नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।